वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के व्ही रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पैसा या नवीन प्रकरणाला सुरुवात केली. तर पैसा या प्रकरणाला सुरुवात केल्यावर सर्वात पहिल्यांदा आपण पैशाच्या आधीचा जो कालखंड होता, म्हणजेच पैसा अस्तित्वात येण्याच्या आधी कमोडिटी एक्सचेंज, त्यालाच आपण म्हणतो वस्तू विनिमय, या संदर्भात माहिती पाहिली. वस्तू विनिमय म्हणजे काय, तर वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या व घेतल्या जात होत्या. म्हणजे व्यवहार करण्यासाठी सर्वस्वी वस्तूंचा वापर केला जात होता. तर अशी पद्धत होती वस्तू विनिमय, कमोडिटी एक्सचेंज. पण या कमोडिटी एक्सचेंजमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या, फॉर एक्झाम्पल विभाजनाची अडचण होती. त्यानंतर कमोडिटी एक्सचेंजला वस्तूंचा साठा करण्याची अडचण होती. वस्तू विनिमयात सर्वात महत्त्वाची समस्या होती गरजांचा दुहेरी संयोग, की एका व्यक्तीला जी वस्तू विकायची आहे ती वस्तू दुसऱ्या व्यक्तीला घ्यायचीच असेल असं होत नव्हतं. त्यानंतर वस्तूंच्या विभाज्यतेची, परत विलंबित देणी देण्याची आणि मूल्याच्या सामायिक मापदंडाची समस्या वस्तू विनिमयामध्ये होती. म्हणूनच त्या समस्यांवर मात करण्यासाठी पुढे पैशाचा उगम झाला. मग पैसा ही संज्ञा आपण पाहिली की जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय, अशी जॉन वॉकर यांची व्याख्या होती. आणि क्राउथर, जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वत्र स्वीकार्य आहे, त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापन व मूल्य संचयनाचे कार्य करते अशा कुठल्याही वस्तूला पैसा असे म्हणतात. व्याख्या परत एकदा रिपीट करतोय, पहा काळजीपूर्वक ऐका. क्राउथर, प्राध्यापक क्राउथर यांची व्याख्या आहे, जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वत्र स्वीकार्य आहे. विनिमय, एक्सचेंज, की ज्या साहाय्याने आपण खरेदी विक्री करू शकतो, पैसे देऊन आपण वस्तू खरेदी करू शकतो किंवा सेवा खरेदी करू शकतो. म्हणजेच पैशामध्ये काय आहे, विनिमयाचे माध्यम हा एक गुणधर्म आहे. म्हणून पहा व्याख्या पुन्हा एकदा रिपीट करतोय, जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे, त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापन व मूल्य संचयनाचे कार्य करते अशा कुठल्याही वस्तूला पैसा असे म्हणतात. तर अशा या पैशाच्या बाबतीत आपण पैशाची जर उत्क्रांती पाहिली तर पैशाच्या उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे आपल्यास पाहावयास मिळतील. सर्वप्रथम पहा, आता पैशाचा इतिहास तुम्ही पाहिला तर पैसा अस्तित्वात येण्याच्या आधीचा जो कालखंड आहे, इतिहासपूर्व काळ. लक्षात ठेवा, व्यवहार हे आत्तापासून होत नाही. व्यवहार हे पुरातन काळापासून चालत आलेले. पण आपल्याकडे ज्या वैदिक संस्कृती होत्या त्या वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा व्यवहार केले जात होते. आणि अशाच या व्यवहारांना पूर्णत्वास नेण्यासाठी कोणत्या पैशाचा वापर केला जात होता, तर त्या काळी सर्वात सुरुवातीला वापर होत होता पशु पैसा, ॲनिमल मनी. वेगवेगळ्या पशूंच्या साहाय्याने व्यवहार केले जात होते. मग जनावरांचा वापर होत होता, गाया, म्हशी, शेळ्या, कोंबड्या यासारख्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा वापर विनिमय म्हणून केला जात होता, व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जात होता. पण या प्राण्यांमध्ये विभाज्यतेची अडचण होती. तुम्हाला सांगितलं मी की प्राण्यांची विभागणी करता येत नाही. जसं शेतकऱ्याला जर अर्ध पोतं करायचं असेल, त्याला बाजारात अर्धच पोतं विक्रीला घेऊन जायचं असेल तर तो ते अर्ध पोतं घेऊन जाऊ शकतो. पण येथे अर्ध्या पोत्याच्या बदल्यात त्याने प्राणी पूर्ण मागितला आणि त्या प्राण्यावाल्याला जर तो त्याच्या अर्ध पोतं प्लस गव्हाचं पोतं प्लस तांदळाचंही पोतं आवश्यक आहे, मग अशा वेळेस त्या पक्षाची विभागणी करता येत नव्हती. लक्षात ठेवा, सजीव प्राण्यांची तुकडेकरण करता येत नाही. ही
पशु पैशाची सर्वात महत्त्वाची समस्या होती विभाजनाची समस्या. मग या विभाजनाच्या समस्येमुळेच वस्तू पैसा अस्तित्वात आला. मग वस्तू पैशामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा वापर पहिला पैसा होता पशु पैसा. 2 नंबर पैशाचा प्रकार उत्क्रांतीमध्ये दुसरा प्रकार येतो वस्तू पैसा, गुड्स मनी. मग आता गुड्स मनी म्हणजे काय तर वेगवेगळ्या वस्तूंचा वापर पैसा म्हणून केला जाऊ लागला. मग त्यामध्ये प्राण्यांची कातडी असेल, शंख शिंपले असतील, वेगवेगळ्या प्रकारची दगडे असतील शोभेची रंगीबेरंगी. त्यानंतर पुढे हस्तिदंत, मीठ, दुर्मिळ वस्तू या सर्वांचा वापर पैसा म्हणून केला जाऊ लागला. यालाच तुम्ही वस्तू पैसा असे म्हणतात. मग हा पैसा साधारणपणे हवामानाची स्थिती आणि संस्कृती यावर सुद्धा अवलंबून होता. आता हवामान तुम्ही जर शीत प्रदेशात गेला तर तिथे प्राण्यांची कातडी वगैरे याला पशु पैसा म्हणून वापरलं जाऊ शकतं. समुद्रकिनाऱ्यावर गेला तिथे तुम्हाला शंख शिंपले मिळतात, त्या शंख शिंपल्यांचा वापर वस्तू पैसा म्हणून केला जात होता. तर अशा या पैशामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण होती की याचा साठा करून ठेवता येत नव्हता, स्टोरेज करता येत नव्हतं. मोठ्या प्रमाणावर या वस्तू स्टोअर करण्यासाठी जागेचा अभाव होता. त्याचबरोबर व्यवहार करताना त्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचीही समस्या होती. त्यामुळे सर्वात महत्त्वाची समस्या की साठा करून ठेवता येत नसल्यामुळेच पुढे धातू पैसा अस्तित्वात आला, मेटल मनी. मग आता धातू पैसा म्हणजे काय की वेगवेगळ्या धातूंचा वापर पैसा म्हणून केला जाऊ लागला. मग सोने, चांदी, तांबे, लोखंड. पण आता सोन्याचा धातू आणि लोखंडी धातू यामध्ये जर तुम्ही डिफरन्स पाहिला तर सोनं मौल्यवान आहे, तसं लोखंडाचं व्हॅल्युएशन कमी आहे. मग ही एक समस्या होती धातू पैशामध्ये. त्यानंतर धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळेच पुढे धातूंच्या नाण्याचा शोध लागला, कॉईन, मेटल कॉईन. मग या धातूंच्या नाण्याचा शोध लागल्यामुळे सर्वात महत्त्वाचं की पूर्वीच्या काळी विविध वेगवेगळ्या प्रदेशातले जे राजे रजवाडे होते ते स्वतःची मुद्रा तयार करून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी इतिहास पाहिला तुम्ही तर त्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी होण, टका, शिवराई नावाची एक नाणी तयार केली होती. एक सेंटेन्स होतं त्याच्यावर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी शिवराज मुद्रा, अशा प्रकारचं एक सेंटेन्स होतं, मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच काय तर राजे रजवाडे यांनी सुद्धा काय केलं होतं, स्वतःचे मोहरा तयार करून घेतल्या होत्या, कॉईन तयार करून घेतले होते. मग हे होते धातूची नाणी. मग ही धातूची नाणी, या धातूंच्या नाण्यामुळे धातूंचा क्षय होत होता, धातू कमी कमी होत चालले होते. म्हणूनच या धातूंच्या नाण्यांना पर्याय म्हणून पुढे कागदी पैसा आला. पण कागदी पैसा येण्याआधी धातूच्या नाण्यांचे 2 प्रकार तुमच्या पाठ्यपुस्तकात सांगितलेले आहे. सर्वात पहिला प्रकार येतो प्रमाणित नाणी, त्याला तुम्ही प्रधान नाणी असे पण म्हणतात. आता धातूंची नाणी जर विचारात घेतली तुम्ही तर धातूंची नाणी त्याच्यावर जे छापील मुद्रा असते की किती रुपयाचं नाणं आहे ते. समजा आता तुम्ही जर पाहत असाल की 1 रुपया त्याच्यावर छापलेला असतो 1 रुपयाच्या कॉईनवर. मग ते काय आहे, ते आहे दर्शनी मूल्य, जे दिसताच तुम्हाला समजते त्याला तुम्ही म्हणतात दर्शनी मूल्य. आणि दुसरं असतं अंगभूत मूल्य. अंगभूत मूल्य म्हणजे तो कॉईन तयार करण्यासाठी ज्या धातूचा वापर केलेला आहे त्या धातूचं मूल्य काय आहे. जर समजा तुम्ही प्रमाण नाणी जर विचारात घेतली तर त्यांचं दर्शनी मूल्य आणि अंगभूत मूल्य दोन्हीही कसं होतं, समान होतं. 10 ग्रॅमचं जर सोन्याचं तुम्ही कॉईन तयार केला, मग त्या 10 ग्रॅमच्या सोन्याचं व्हॅल्युएशन जे आहे
तेच त्या कॉईनवर लिहिलेलं असायचं. जर समजा सोना 10,000 रुपये चं आताच्या घडीला जर पाहिलं तुम्ही तर 50,000 रुपये तोळा, म्हणजे एक तोळ्याच्या कॉईनवर 50,000 रुपये तिथे लावलेलं दर्शनी मूल्य लावलं जात होतं. यालाच तुम्ही म्हणतात प्रमाण नाणी. लक्षात ठेवा, प्रमाण नाणी म्हणजे काय की ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य व अंगभूत मूल्य समान असतात अशा नाण्यांना तुम्ही प्रमाण नाणी असे म्हणतात. मग प्रमाण नाणी साधारणपणे सोने, चांदी यासारख्या धातूंपासून ही नाणी बनवली जात होती. सर्वात सुरुवातीचा कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये प्रमाण नाणीच वापरली जात होती. म्हणजे व्यवहार करताना मौल्यवान धातूंच्या नाण्यांचाच वापर व्यवहारात केला जात होता. मग त्यानंतरच्या काळात पुढे आल्या गौण नाणी, त्यालाच तुम्ही म्हणतात लाक्षणिक नाणी. आता गौण नाणी म्हणजे काय की ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य हे अंगभूत किंवा आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. आता 1 रुपयाचा कॉईन आहे किंवा 10 रुपयाचा कॉईन आहे. 10 रुपयाचा कॉईन तुम्ही पाहतात, मग त्या 10 रुपयाचा कॉईन जर वितळवला तुम्ही, 10 रुपयाच्या कॉईनवर 10 रुपये हे दर्शनी मूल्य आहे, पण तो 10 रुपयाचा कॉईन तुम्ही वितळवला, त्याचा धातू तयार केला आणि तो धातू जर मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन गेलात तर त्याचे 10 रुपये तर मिळणार नाही. कारण की त्या धातूचं जे अंगभूत मूल्य आहे त्या 1 रुपयाचं ते कमी होतं. म्हणजे तो धातू तयार करण्यासाठी ज्या धातूचा धातूची नाणी तयार करण्यासाठी ज्या धातूचा वापर केला त्याचं मूल्य आणि दर्शनी मूल्य यामध्ये दर्शनी मूल्य जास्त होतं आणि अंगभूत मूल्य कमी होतं. तर अशा प्रकारे धातूची नाणी एक प्रमाण नाणी किंवा त्याला प्रधान नाणी म्हणतात. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, पहा, प्रमाण नाणी किंवा प्रधान नाणी ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य आणि अंगभूत मूल्य किंवा अंतर्गत मूल्य समान होते अशा नाण्यांना प्रमाण नाणी किंवा प्रधान नाणी असे म्हणतात. आणि 2 नंबर गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी ज्या नाण्यांचे दर्शनी मूल्य हे अंगभूत मूल्यापेक्षा जास्त होते अशा नाण्यांना लाक्षणिक नाणी किंवा गौण नाणी असे म्हणतात. आणि या गौण नाण्यांमुळेच आजकाल पहा सर्वात भारताच्या व्यवहारामध्ये जेवढे काही कॉईन आहे, जेवढी काही नाणी आहे ती सगळी गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणीच्या स्वरूपातली आहे. मग त्यामध्ये 1 रुपयाचा ठोकळा असेल, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा ठोकळा, हे सर्व काय आहे लाक्षणिक नाणी. त्यालाच तुम्ही गौण नाणी. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारामध्ये यांचा वापर केला जात होता. मग जास्त मोठ्या व्यवहारांमध्ये यांचा वापर नव्हता. ही नाणी ऑलरेडी कमी अंतर्गत मूल्याची होती, त्यामुळेच त्यांचा कमी रकमेच्या व्यवहारामध्ये वापर केला जात होता. जास्त रकमेच्या व्यवहारामध्ये प्रमाण नाणीच वापरली जात होती. त्यानंतर पहा, गौण नाण्यांच्या वहनीयतेची अडचण असल्यामुळे पुढे कागदी चलन अस्तित्वात आले. आता गौण नाण्यांची वहनीयतेची अडचण, आता एक विचार करा तुम्ही, 1 रुपया आहे, 1 रुपयाचे तुम्हाला समजा 1,00,000 रुपये कुणाला द्यायचे असतील आणि 1 रुपयाचे तुम्ही ठोकळे केले एक रुपयाचे, मध्ये 1 रुपयाचे 1,00,000 ठोकळे तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे ही समस्याची गोष्ट होती. यामध्ये समस्या अशी की एकतर हे वाहून नेताना समस्या, त्याचबरोबर व्यवहार करताना त्याची काउंटिंग जी केली जाणार होती, 1,00,000 रुपये 1 रुपया मोजायला खूप वेळ लागेल. मग ही सर्वात महत्त्वाची समस्या कशाची होती? या नाण्यांची होती. म्हणूनच पुढे कागदी चलन अस्तित्वात आले, पेपर करन्सी. मग पेपर करन्सी अस्तित्वात आल्यामुळे पहा की कमी, एक तर पेपर करन्सी याचं दर्शनी मूल्य जास्त आणि अंगभूत मूल्य कमी. पहा, पेपरवर समजा 1,000 रुपये 2,000 रुपयाची जरी नोट आहे त्याच्यावर 2,000 रुपये लिहिले, परंतु 2,000 रुपयाची नोट जर तुमच्याकडून खराब झाली, फाटली वगैरे, तर त्या कागदाचं व्हॅल्युएशन 2,000 रुपये नसणार आहे. पण त्या 2,000 रुपये चांगला असताना त्याच्यावर जे काही दर्शनी मूल्य आहे, फेस व्हॅल्यू, त्यामुळे त्या नाण्याला, त्या पेपर करन्सीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
तुम्हाला सांगितलं मी या आधीच्या लेक्चरमध्ये की पेपर करन्सी तुम्ही का वापरतात, कागदी पैसा तुम्ही का वापरतात, कारण की कागदी पैसा त्यावर जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI चा गव्हर्नर आहे, त्या गव्हर्नरने तुम्हाला वचन दिलेलं असतं, मैं धारक को 200 रुपये देणे का किंवा मैं धारक को 100 रुपये देणे का वचन अदा करता हूँ असं लिहून त्या खाली सिग्नेचर असते गव्हर्नरची. आता आत्ताच्या लेटेस्ट माहितीमध्ये पहा, शक्तिकांत दास नाव लक्षात ठेवा. हां, प्रत्येकाने RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत हां ते खाली यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. RBIचे सध्याचे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास, की ज्यांची नोटांवर स्वाक्षरी असते. आणि या आधीचा जर तुम्ही विचार केला की 2000 आणि 500 ज्यावेळेस नोटबंदी झाली होती पहा, साधारणपणे 8 नोव्हेंबर 2016, 8 नोव्हेंबर 2016ला नोटबंदी झाली होती. नोटबंदीमध्ये काय झालं होतं, 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद झाल्या होत्या, डिमॉनिटायझेशन झालं होतं. नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती 8 नोव्हेंबरच्या रात्री. त्यांनी सांगितलं की आजपासून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या होत्या. आणि त्यानंतर नव्याने ज्या नोटा छापल्या गेल्या, म्हणजेच डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर नव्याने ज्या 500 आणि 2000 रुपयाच्या नोटा छापल्या गेल्या त्यावर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी होते. म्हणजेच शक्तिकांत दास यांच्या आधी RBIचे गव्हर्नर होते उर्जित पटेल, आणि त्यांच्या आधी होते रघुराम राजन. तर अशा प्रकारे सध्याचे कोण आहे, शक्तिकांत दास, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट टाकायची, RBIचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास. तर मग असा हा जो कागदी पैसा आहे, कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय म्हणून अस्तित्वात आला, की धातूच्या पैशामुळे होणारी धातूची झीज थांबविण्यासाठी धातू पैशाला पर्याय म्हणून कागदी पैसा अस्तित्वात आला. आणि हा कागदी पैसा छापण्याचा जो मक्ता आहे, जो अधिकार आहे, तो सर्वस्वी RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. लक्षात ठेवा, RBI ही आपल्या देशाची सर्वोच्च संस्था आहे. RBI ॲक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना करण्यात आली. RBI ॲक्ट 1934 नुसार 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढे बँक रेग्युलेशन ॲक्ट, त्यालाच तुम्ही म्हणतात BR ॲक्ट 1949, 2 ॲक्ट सांगितले पहा. पहिला ॲक्ट होता RBI ॲक्ट 1934 आणि दुसरा ॲक्ट आहे BR ॲक्ट 1949. हे 2 महत्त्वाचे ॲक्ट आहे, कायदे आहे, की RBI ॲक्ट नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि पुढेच बँक रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं, नॅशनलायझेशन. म्हणजेच भारताच्या मालकीची एक सर्वोच्च बँक म्हणून RBIचं शासनाकडे हस्तांतरण झालं. शासनाच्या मालकीची बँक म्हणून RBI पुढे गणली गेली. मग पुढे त्यात बरेचसे ॲक्ट आहे की कोणत्या कायद्यानुसार चलन निर्मिती केली जाते, कलम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे त्यांच्यावर रेग्युलेशन कशा प्रकारे केलं जातं पहा. दुसरा ॲक्टच काय सांगतो, बँक रेग्युलेशन, बँकांवर नियंत्रण घालणारा कायदा होता 1949. मग त्याच्यामध्ये जे बँकेच्या ज्या डिपॉझिट आहे त्याचं लिमिटेशन किती असलं पाहिजे. त्यानंतर बँकेचा जो रिझर्व आहे, कॅश रिझर्व, CRR आणि SLR. CRR कॅश रिझर्व रेशो आणि SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, याच्यावर RBIचं बंधन होतं. RBI सांगेल तसं RBIचं गाईडलाईन्स निघतं पहा.
आणि त्या गाईडलाईन्सनुसार इतर बँका ते गाईडलाईन्स फॉलो करतात. त्या RBI इतर बँकांना सांगत असते की कधी पतनिर्मिती जास्त करायची, कधी पतनिर्मिती कमी. हे आपल्याला भविष्यात पाहायचं आहे, पुढे आहे तुम्हाला बँकिंगमध्ये. त्यामुळे हां, मग आता आपण पैसा हा टॉपिक पाहत होतो, तर त्याच्यामध्ये पहा की जो चलन निर्मितीचा अधिकार आहे तो सर्वस्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. साधारणपणे आपल्याकडे पैशाची निर्मिती करण्यासाठी 200 कोटी रुपयांचं तारण ठेवलं जातं. म्हणजे 200 कोटी रुपयांपर्यंत तारण, त्यामध्ये 117 कोटी हे सोन्याच्या स्वरूपात आणि उरलेले जे 83 कोटी आहे हे ट्रेझरी बिल्स असतील किंवा विनिमयपत्र यांच्या स्वरूपात किंवा फॉरेन करन्सी असेल, विदेशी चलन आहे, यांच्या स्वरूपात ठेवलं जातं. आणि त्यानंतर आपल्या देशाला चलन निर्मितीचा अधिकार मिळतो. म्हणजे चलन निर्मितीसाठी 200 कोटीचं तारण ठेवलं जातं. ठीक आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. मग आता सध्याला काय आहे तर भारतामध्ये पहा 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारच्या जे कॉईन आहे ते छापण्याचा सर्वस्वी अधिकार हा भारत सरकारकडे आहे. आणि 1 रुपयापेक्षा जास्त किमतीच्या ज्या नोटा आहे त्या सर्व नोटा छापण्याचा सर्वस्वी अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याला तुम्ही म्हणतात RBI, भारताची मध्यवर्ती बँक यांच्याकडे आहे. असा हा कागदी पैसा हा देखील पहा, मोठ्या प्रमाणावर तुम्ही रक्कम घेऊन चाललात 1 लाख रुपये आणि एखाद्या चोराने तुम्हाला चाकू लावून तुमच्याकडून ते पैसे काढून घेतले तर येथे लूटमारीची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणजेच पहा, कागदी पैसा हाताळणे हे गैरसोयीचे होते व पैसा साठवणे सुद्धा जोखमीचे होते. त्यामुळेच या कागदी पैशाला पुढे पर्यायाला पतपैसा, क्रेडिट मनी, जो आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या लेक्चरमध्ये हे जे काही 5 प्रकार सांगितले आहे, सर्वात पहिला पशु पैसा, दुसरा वस्तू पैसा, 3 नंबर धातू पैसा, 4 नंबर धातूची नाणी. धातूच्या नाणीमध्ये 2 प्रकार सांगितलेले आहे पहा. धातूच्या नाणीचे एक प्रमाण नाणी किंवा प्रधान नाणी, ज्यांचे अंगभूत मूल्य आणि दर्शनी मूल्य समान असते. आणि दुसरी आहे गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी, ज्यांचं दर्शनी मूल्य हे अंगभूत मूल्यापेक्षा जास्त आहे. त्यानंतर 5वा प्रकार जो आपण पाहिला तो आहे कागदी पैसा. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर पैशाच्या उत्क्रांतीचे हे 5 प्रकार पाहिले. यापुढे आपण पतपैसा, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पैसा, त्यानंतर प्लास्टिक मनी या संदर्भात पुढील लेक्चरला माहिती पाहू. लेक्चर काळजीपूर्वक पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये ज्या काही कन्सेप्ट सांगितले आहे, जे काही पॉईंट सांगितले ते कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.